पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का. कुस्तीपटू विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र. 50 किलो वजनी गटात काही ग्रॅम वजन वाढल्यानं अयोग्य घोषित. लोकसभेत विनेश फोगाटच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून गोंधळ. क्रीडा मंत्री दुपारी 3 वाजता निवेदन देणार. आरक्षणाबाबत निर्णय संसदेतच होऊ शकतो. बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल तर वेळेत निर्णय घ्या. आरक्षणावर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. धारावीकरांना धारावीतच घर मिळालं पाहिजे. कुणाची काहीही भूमिका असो पण शिवसेना मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. संध्याकाळी ठाकरे खरगे आणि राहुल गांधींची बैठक. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि सोनिया गांधींना भेटणार. सुमार कामगिरी केलेल्या भाजप आमदारांना अखेरचा अल्टिमेटम. कामगिरी सुधारा अन्यथा तिकीट कापलं जाईल. आमदारांना पक्षाकडून इशारा. विधानसभेसाठी भाजपनंतर अजित पवार गटाकडूनही सर्वेक्षण. 25% आमदारांच्या मतदारसंघातील सर्वे सकारात्मक. पहिल्यांदा निवडून आलेल्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याचे संकेत. अजित पवारांनी काल रात्री घेतली अमित शहांची भेट. विधानसभेच्या जागा वाटपावर दोघांमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात. आज सोलापुरात शांतता रॅली. सोलापुरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. राज ठाकरे लप्पाछपीच्याही पुढे. आंदोलकांपासून पळवाट काढण्यासाठी ते फोन करतो भेटतो असं म्हणाले. मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा. कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं. जरांगेंचं समाधान होत नाही. त्यांच्या जास्त अपेक्षा. रावसाहेब दानवांचे वक्तव्य. वंचितची छत्रपती संभाजीनगरात बॅनरबाजी. मराठा समाजाच्या 55 लाख बनावट कुणबी नोंदी रद्द करा. वंचितची बॅनरमधून मागणी. अजितदादांनी राज्याला घासलेट चोर आमदार दिलाय. आमच्यावर बोलण्याची त्याची लायकी नाही. मनसेच्या योगेश चिलेंची अमोल मिटकरींवर टीका. माननीय अजितदादा पवारांनी महाराष्ट्राला एक असा आमदार दिला की जो घासलेट चोर आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण. सुनील केदारांना 15 दिवसात लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश. सहकार मंत्री वळसे पाटलांसमोर सुनावणी संपन्न. मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख. आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी मान्य. युनूस यांनी अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव स्वीकारला. ठाकरेंच्या आदेशानंतर पदाधिकाऱ्यांकडून धनुष्यबाण काढायला सुरू. प्रभादेवीत ठाकरे शिंदे गट आमने सामने. शिंदेंच्या पदाधिकाऱ्याकडून मारहाण झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप. पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय महाअधिवेशन. ओबीसींच्या मागण्यांसह विविध 30 ठराव मंजूर करण्यात येणार. बबनराव तायवाड यांची माहिती. बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कांद्याला फटका. नाशिकमधील 70 ते 80 ट्रक भारत बांगलादेश सीमेवर अडकल्याची माहिती. पुण्यात ऐन पावसाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा. तांत्रिक कारणांमुळे एरवंडणा भागाबरोबरच उपनगरांमध्येही टँकरद्वारे पाणी पुरवठा. किरकोळ बाजारात 100 पार केलेल्या टोमॅटोच्या दरात घसरण. टोमॅटोचे दर प्रति किलो 40 ते 50 रुपयांवर. आवक वाढल्यानं आठवड्याभरात दर घसरले.